त्यांनी आपापला परिचय होऊ शकेल तर जागेवरूनच करून दिलं तर खूप बरं होईल. त्याचं कारण असं आहे की या ठिकाणी कोण आलाय, कोणत्या पदावर आहे आणि काय करतो हे कुणाला माहीत नाहीये. आणि एकेकाला मंचावर बोलावून त्यांना परिचय देणं तेही बरोबर वाटणार नाही, कारण वेळेचं भाग ठेवू. आधीच आपल्याला 10:30चा वेळ होता आणि 1 वाजलेला आहे. काही लोकांना कामही असतील, म्हणून माझी अशी विनंती आहे की याला वाढता न घेता मी या ठिकाणी आपल्या शब्दाला विराम देण्यापूर्वी आपण परिचय म्हणून, कारण मार्गदर्शन करणारे ह्या ठिकाणी आलेले आहेत सर, की आम्हाला सांगतील. फक्त माझी अशी एक अजून एक इच्छा आहे की सरांना अशी विनंती आहे की आम्हाला जो पद दिलेला आहे आणि जे आम्हाला कार्य करायचे आहे, आता आम्हाला या ठिकाणी निवडून दिलेले आहे की भ्रष्टाचार, श्रमिक शोषण, नशामुक्ती, महिला उत्पीडन, दहेज प्रथा, अजून जे काही आहे, ठीक आहे, याच्याबद्दल आपण काय करू शकतो, कसं करू शकतो. कसं असतं की एखादा पोलीसवाला आला तर त्याचं कसं आहे, भीती वाटते. पण आपण या संघटनेच्या माध्यमातून काम करतो त्यावेळेस आपल्याला काय काय आपण आपल्याला अधिकार आहे याबद्दल सर थोडी माहिती आपल्याला देतील. कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाचं शेड्यूल हे 10चं टायमिंग होतं. आम्हाला यायला खूप उशीर झाला, त्याबद्दल मी माफी मागतोय. टॉपिक बराच काही असल्यामुळे आम्हाला उशीर झाला. जनरली सरांचा शेड्यूल हा वेळेवर असतोय, परंतु टॉपिकच्या काही अडचणीमुळे आम्हाला इथपर्यंत यायला हा उशीर झाला, त्याबद्दल माफी मागतो. आणि आजचं जसं मानवाधिकार संघटना नवी दिल्ली या अंतर्गत आज कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. इथं पदाधिकारी सुद्धा बसलेले आहेत आणि कोणी पदाधिकारी नसतीलही, कोणी नवीन पण आलेले असतील या कोणी जुने असतील, या कोणाची इच्छा आता या संघटनेसोबत जोडून समोर आपल्याला कार्य करण्याची असेल तर त्यांच्या मनामध्ये असे काही बरेच प्रश्न सुद्धा असतात जे एकदम कॉमन आहेत, जे प्रत्येकाला येतात, आम्हाला पण येतात. पहिला प्रश्न की कुठली संघटना, दुसरा प्रश्न की कोण चालवतोय, तिसरा प्रश्न की काय उद्दिष्ट आहे, चौथा प्रश्न आणखी भरपूर संघटना तर अस्तित्वात आहेत परत ही का बरं, आणि यासोबत जुळल्यानंतर काय फायदे, हे असे काही महत्वाचे पण आपल्या दिमागामध्ये कन्फ्युजन निर्माण करणारे प्रश्न उपस्थित होतात. पण जोपर्यंत त्या प्रश्नाचं निराकरण होणार नाही तोपर्यंत कोणत्याही संघटनेचं काम आपण रितसर आणि प्रामाणिकपणे करू शकत नाही. तर पहिलं की संघटना कुठली, कोण चालतं याच्याबद्दल इंट्रोडक्शन सरांनी दिलेलंच आहे, बरोबर आहे. तर संघटनेमध्ये जुने माणसं काय उपयोग आहे, या संघटनेच्या माध्यमातून काय कार्य होती, आणि एवढ्या साऱ्या संघटना तर आहेतच, पण ही का बरं है ना, हा एक खूप मोठा प्रश्न येतोय की एवढ्या साऱ्या संघटना आहेत तर त्यांना संलग्न होऊन का बरं कार्य मिळत नाही. तर त्याचं असं असतं की बघा, आपण परिवारामध्ये राहतो, बरोबर, 2 भाऊ जरी आपल्या परिवारामध्ये आहे तर काही कालावधीनंतर 2 भावांचं वेगळं कुटुंब होतो. दुसरा भाऊ कुठे कुठे नवीन घर बांधकाम करतोच आहे, तो एकाच घरी शक्यतो राहत नाही. का बरं, परिवार तर एकच आहे पण एक सोबत राहायला पाहिजे, पण नाही. कधी कधी असं होत आहे की एका भावाचे विचार दुसऱ्याला पडत नाही, आई वडिलांचे विचार मुलाला पडत नाही. तर वाद निर्माण न व्हावा याकरता विभक्त कुटुंब पद्धती आपण स्वीकारलेली आहे. पण जरी विभक्त कुटुंब पद्धती जरी असेल तरी सुद्धा जर परिवाराची गोष्ट जर आली तर आपण एकत्र होतो. तोच प्रकार आहे की आपल्याला जर एखाद्याची नीती, एखाद्याचे नियम जर पडत नाही पण दुसऱ्याचे पडतात तर आपल्याला त्यासोबत जुळण्याची इच्छा निर्माण होत आहे. त्यामुळे संघटनेची निर्मिती ही गरजेची आहे. संघटना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संघटनेची संकल्पना सांगताना म्हटलेलं आहे की संघटना असंख्य असाव्या, कारण याची संकल्पना जर आपल्याला पडत नाही पण याची पडते तर आपण एक मुवमेंट सोबत जुळून राहतो, विभक्त राहत नाही, एकटे राहत नाही. संघटनेसोबत जुळल्यानंतर एक आपला फायदा असा होत आहे की एखाद्या संघटनेतून जुळलं तर त्याचा फायदा असा होत आहे की आपल्या नावासोबत एखाद्या संघटनेचं नाव लागतो. उनको भी सचेत बनाना है कि उनके रहने की वजह से इस कार्यक्रम की शोभा बढ़ रही है। आज हमारे गोंदिया जिले में जो आज
कार्यक्रम जो रखा गया है, ये कार्यक्रम कोई उद्घाटन के तौर पे नहीं है। ये कार्यक्रम रखा गया है कि हम मानवाधिकार संगठन जो हमने खोला हुआ है, इस मानवाधिकार संगठन के प्रति हम नारी रहे या जेंट्स रहे, हमको गवर्नमेंट आगे में कोई पीड़ित महिलाएं हैं, पीड़ित व्यक्ति है, इनके ऊपर भी जब अन्याय अत्याचार जब होता है तो हम संगठन के लोगों ने कहा हमारी प्राथमिकता दर्शाना चाहिए। इस देश पे बहुत से लोगों का मेरे को फोन आया था कि बोले कि सर मानवाधिकार में हम ज्वाइन हो रहे हैं, लेकिन मानवाधिकार के बारे में हमको पता नहीं है। तो मानवाधिकार एक ऐसा संगठन है जो महिला उत्पीड़न, बाल श्रम, मानवीय हनन, भ्रष्टाचार, इन सभी परिस्थितियों पे हमारा संगठन काम करता है। हमारे इस संगठन के माध्यम से जब हम किसी पीड़ित महिला के पास में जाते हैं या पीड़ित पुरुष के पास में जाते हैं या फिर वो हमारे पास में जब आता है, तो जैसे यहाँ पे गोंदिया में जिला अध्यक्ष महिला के पास में जाएगा वो, या फिर अध्यक्ष के पास में जब कोई पीड़ित आदमी जाता है तो उसको फेस करना पड़ता है कि अभी इस पीड़ित को न्याय कहाँ से मिले। जब बहुत से लोगों की ऐसी तकरार आती है कि बोले कि नहीं हमको पुलिस वाले बोलते हैं कि ये संगठन के बारे में हमको नहीं पता है, तो आप कैसे यहाँ पे आए? तो आपको पूरे अधिकार हैं, पुलिस स्टेशन में भी अधिकार है। तो सुरुवातीला प्रश्नापद चिन्ह निर्माण होतं लोकांच्या डोक्यावरती की काय आहे, हे काय आहे, ते काय आहे आणि सर्वच काय आहे। ज्यांनी आता प्रस्तावना केली होती त्यांनी या पेपरचं विमोचन पण केलं। तर हा जो पेपर आहे हा सुरुवातीला मी सुरू केला। हा सुरुवातीला सुरू करत असताना हा विषय आला की कुठून सुरू करायचा। माझा जन्म तर चंद्रपूरमध्ये झाला। चंद्रपूर सारख्या एखाद्या झोपडपट्टीमध्ये बाबूपेठ नावाची वस्ती आहे, तिथे झालो तुम्ही। वस्तीमध्ये प्रत्येक प्रकारचा व्यक्ती असतो। मातीपोटी काम करणारे लोक, विटाभट्टी करणारे लोक, ज्यांच्या हाताला पोट आहे असे मोलमजुरी करून जगणारे लोक। शाळा बघितल्या, प्राथमिक शाळेमध्ये शिक्षण घेणं पण त्या काळामध्ये अवघड होतं, पण तरी लोक शिकायचे। आम्ही पण शिकलो त्या शाळेमध्ये। वस्तीमध्ये नाल्याचा प्रश्न, जिथं नळ येतो तिथं पाणी घेण्याचा प्रश्न, तिथून अधिकारांची सुरुवात होतात। 10 घरांना पाणी मिळतं, 10 घरांना पाणी मिळत नाही, तो पाण्यापासून वंचित होतो। एखाद्या गावामध्ये एखादा आरोग्य सेवक गोळ्या वाटायला लागला तर 5 लोकांना गोळ्या भेटतात, 10 लोकांना गोळ्या भेटत नाही। एखादा जनरल हॉस्पिटलचा किंवा एखादा म्युनिसिपल काउन्सिलचा कुठे एखादा कॅम्प लागला तर 100 लोकांना गोळ्या वितरित होतात, 20 लोकांना लसी लागतात, 10-20 लोकांना मिळू शकत नाही। खंडित तो काळ आम्ही बघितला, आम्ही त्या काळात खूप लहान होतो। पण आम्हाला असं वाटायचं की आपल्या अधिकारासाठी आपल्याला काय करावं लागेल। मग अधिकारांसाठी लढण्यासाठी एखादी चळवळ असायला पाहिजे, काहीतरी बेस असला पाहिजे ना। एखाद्या व्यक्ती जर हक्क निवडून घेत असेल तो कुठतरी बोलायला काहीतरी विषय पाहिजे। तर मग आमच्या मनामध्ये आलं की नाही आता काहीतरी करायचं, काहीतरी चळवळ स्थापन करायची। पण एकटा मिलिंद देवलेंनी मानवाधिकाराविषयी आवाज उचलून फायदा होणार नाही। त्या एक माणसाचे आवाज कोणी दाबतात, एक गाडी तर कोणी तोडणार, 10 गाड्या तोडायला थोडीशी ताकद लागते। तर संघटनेमध्ये कसं असतं की हजारो लोक असतात, त्याच्यामुळे संघटनेत प्रवड असते। आणि एखादा व्यक्ती जर वार करत असेल तर त्या माणसाला 10 वेळा विचार करावा लागेल किंवा नाही या एकट्या माणसाच्या मागे 100 लोक आहेत, 1000 लोक आहेत। तर मग वृत्तपत्र हा एक माझ्याकडे विषय होता, कारण की लहानपणाच पत्रकारिता क्षेत्रातून गेल्यामुळं आवड राहायची। मी पेपर वाटायचो घरोघरी जाऊन, लोकमत, नवभारत हे सर्व पेपर घराघरामध्ये टाकायचो मी। पण कधी विचारच नाही केला की मी एखाद्या वृत्तपत्राचा मालक होणार, एक वृत्तपत्र मी स्वतः चालू करणार, कधी स्वतःचाच विचार नाही केला। माझी फील्ड वेगळी, माझे सर्व वेगळे वेगळे विषय होता। पण नंतर पेपर सुरू केला, पेपरचं नाव ठेवलं केंद्रीय मानवाधिकार, पहिला अंक नागपूरवरून प्रकाशित केला। काही लोक बोलले दिल्लीवरून प्रकाशित करायचा, काही लोक बोलले चंद्रपुरातूनच प्रकाशित करा तुमच्या गावातून। पण आम्ही विचार केला नाही, नागपूरवरूनच प्रकाशित करणार। तर नागपूरवरून प्रकाशित केला। आता ह्या पेपरला झाले 9 वर्ष आणि हा आता जो विमोचन झालेला अंक आहे तो 90 वर्षातला अंक नंबर 3।
म्हणजे 9 वर्षापासून हा पेपर RNI आला, तेव्हापासून चालू आहे. पण याला RNI यायचा होता, तर तो पेपर आम्ही 2010 ला सुरू केला. तर हा पेपर सुरू केला मी 12 वर्षा अगोदर. पेपरचं नाव ठेवलं केंद्रीय मानवाधिकार. एक संकल्पना होती की मानवाधिकार हा एक विषय आहे, तर मग त्याच्यामध्ये काय घ्यायचं आपण. तर मग मी सोबत शब्द वापरला केंद्रीय, कारण की जेव्हा आपण RNI ला टायटल रजिस्ट्रेशन टाकतो तर एक नाव, 2 नाव, 3 नाव, 4 नाव, 5 नावाचं सूचक द्यावं लागतं. तर एक सूचक मंजूर होतं. तर हा माझा केंद्रीय मानवाधिकार हा सूचक मंजूर झाला. मग याच्यामध्ये मी स्लोगन दिलं, सन्माननीय जीवन समान अधिकार. म्हणजे सन्मानाचं जीवन आणि समान अधिकार हे असलं पाहिजे, हा या वृत्तपत्राचा अजेंडा ठेवला. आणि त्याच्यामध्ये स्पेशलायझेशन घेतलं की मानवाधिकार, हनन, महिला उत्पीडन, बालश्रम आणि भ्रष्टाचार अशाच विषयावर याला केंद्रित केलं. वृत्तपत्राचा पहिला अंक प्रकाशित केला. प्रकाशित केल्यानंतर खूप हौस व्हायची मनामध्ये, अरे आपण पेपर सुरू केला, आपण एक पेपरचा माला घ्यावा, पेपर वाटावा, पेपर लोकांपर्यंत पोहोचवावा. पण लोक हातामध्ये घ्यायचे, पाहायचे, तेवढं काही वाटायचं नाही. ब्लॅक अँड व्हाईट पेपर आहे, जेव्हा कलर राहायचा तेव्हा कलरही पाहिजे. आधी दिवस आठवडा विधानसभेचे जेव्हा हिवाळी अधिवेशन नागपूरला राहायचं, दरवर्षी आवर्जून, आता 12 वर्ष झाले मला विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये माझी हजेरी असते. तर त्या अधिवेशनामध्ये आम्ही प्रत्येक आमदार, प्रत्येक मंत्री त्यांच्या दंडामध्ये जाऊन पेपर वाटप करायचो. 1500 पेपर पोस्टाने पाठवणं सुरू केलं. मधामध्ये हिंदी बोलला, कारण की मराठीचा सराव खूप कमी झाला. लॉकडाऊन मुळे मी इथे आहे महाराष्ट्रामध्ये, नाही तर मला बाहेरच राहावं लागतं. तो ये समाचार पत्र जब डाक से में भेजता था, तो बहुत सारे लोग उसको जमा कर करके सबमिट कर करके. एक बार मैं जबलपुर गया था, वहाँ पे एक बंदे ने मेरे को बोला, मिश्रा करके थे, अरुण मिश्रा, भाई बोले जी, बोले आपके 1-1.5 साल के पेपर मेरे पास जमा है. उन्होंने फाइल लाकर दिखाई, मैंने देखा, हाँ ठीक है. कहीं कहीं ऐसा समझ में आया कि नहीं, लोगों ने वो पेपर को समझा के रखा, क्योंकि वो ह्यूमन राइट से जुड़ा हुआ था. अगर ह्यूमन राइट से जुड़ा हुआ, ह्यूमन राइट्स का अगर अखबार है तो बड़ा इंटरेस्टेड था वो इंसान. ऐसे ही बहुत सारे लोग मिले कि सर मैं अंतरराष्ट्रीय मानवाधिकार संगठन से हूँ, मैं महाराष्ट्र का अध्यक्ष हूँ, मैं ये ह्यूमन राइट वायलेशन के कितने मुद्दों को मैंने उठाया अखबार के माध्यम से. उसने उठाया, साहब इसका क्या हुआ, साहब उसका क्या हुआ. फिर मैंने हर चीज को समझाया कि इसका ये हुआ, उसका वो हुआ, उसका हुआ. तो ये भी समझ में आया कि दूर दराज में नक्सलवाद प्रभावित इलाके में भी इस अखबार को पढ़ा जाता है. अब इसके जो रिपोर्टर्स बने, ऑल इंडिया में न्यूज़पेपर जा रहा है, ऑल इंडिया से रिपोर्टर जुड़े. तो सिर्फ रिपोर्टर जुड़ने के बाद कुछ लोगों का ये भी देखा मैंने, वीकली मेरे ऑफिस के अंदर में लेटर आते थे, साहब ये चीजें, वो चीजें, वो छपा, वो डालो, वो करो, हमने लगाया. अगर हम देखते हैं कि 500 पत्रकार पूरे इंडिया में काम कर रहे हैं, उसमें सिर्फ 20 पत्रकारों का ही रिप्लाई आता था. अगर मैं 1500 लोगों को डाक से पेपर भेजता हूं ना, तो उसका किसी का रिप्लाई नहीं आता था. गाँव में अगर कोई पशु को तकलीफ हो रही है तो उसका आपने उपचार करना चाहिए. किसी इंसान को तकलीफ हो रही है, आपने उसका उपचार करना चाहिए. मेरा जो लोकसभा क्षेत्र है चंद्रपुर, मैं 2019 में लोकसभा के लिए खड़ा था. तो वहाँ ज्योति पहाड़ में बहुत से लोग हैं, उनको आंखों का तकलीफ है, पेट का तकलीफ है, बहुत से जटिल ऐसे आजार से ग्रस्त लोग हैं. मेरे पास मेरी टाटा सफारी गाड़ी ऑफिस के सामने खड़ी रहती है. तो मैंने सोचा कि क्या है, गाड़ी खड़ी रहती है, मैं तो इधर जा रहा हूँ, उधर जा रहा हूँ, गाड़ी ऐसी पड़ी है. एक ड्राइवर रखा और गांव में भेजा, 2-4 लड़कों को अपॉइंट किया वहाँ पे, देखो गांव के अंदर में क्या प्रॉब्लम है, क्या परिस्थिति है. 5 लोगों को मोतियाबिंद के ऑपरेशन के लिए नागपुर लाया गया. महात्मा बैंक में उनका ऑपरेशन फ्री ऑफ कॉस्ट में. संगठन के कार्यालय से 5 लोगों के लिए टिफिन, हर चीज की व्यवस्था. जैसे ही वो रिलीफ हो गए, डायरेक्ट घर तक के गाड़ी, कोई स्टिकर नहीं गाड़ी के ऊपर, कोई टैग नहीं, और कोई उनके साथ फोटो नहीं खींचा, काम कर दिया. आज वो गांव के अंदर जाने के बाद लोग बोलते कि नहीं साहब ने, कोई तो भी थे ह्यूमन राइट्स वाले आए थे, काम इनका ऑपरेशन का पूरा खर्चा उठाया, नागपुर में गए, बहुत सारी मदद की उन्होंने. कहा ये हमने करना चाहिए. तो साधन नहीं है तो हम अभी एम्बुलेंस दे रहे हैं, हर जिले में एक एम्बुलेंस. 12 लाख की एम्बुलेंस. जब मैंने बोला कि 12 लाख की एम्बुलेंस मैं आपको देता हूँ, कोई सामने नहीं आया. जब एम्बुलेंस जलगांव में आई पहली, जब एम्बुलेंस शहर मुंबई में आई पहली, जब पुणे में एम्बुलेंस आई, तब लोगों के आगे खुली, हमको भी एम्बुलेंस चाहिए, हमको भी एम्बुलेंस चाहिए. वो समय था जब एप्लीकेशन भरना था, जब दस्तावेजों को देना था. भाई एम्बुलेंस ऐसी मिल जाएगी क्या? एम्बुलेंस के अंदर में बहुत सारे प्रॉब्लम होते हैं, बहुत सारी चीजें होती है. उसमें ऑक्सीजन होना चाहिए, गाड़ी का ड्राइवर फिट होना चाहिए, गाड़ी का केयरटेकर अच्छा होना चाहिए, गाड़ी कहाँ रहेगी वो चीज मायने है. ये किसके लिए? कि आप संगठन के कार्यकर्ताओं के लिए सुन लेते हैं.
मगर वो ले भी नहीं सकते, लेना भी नहीं है, करना भी नहीं है, चलना भी। अरे 10 दिसंबर जब मानव अधिकार दिन होता है, वो जब हम मनाते हैं, वहां तक के लोग नहीं आते। हर साल मनाते हैं हम लोग। ये किसका है? कि मानव मुक्ति का दिन है। 10 दिसंबर को राष्ट्रीय मानव अधिकार आयोग भाई श्रीकांत और मेरे साथ कैमरामैन श्रीकांत, आपका स्वागत है। दर्शकों, हम आप खड़े हैं गोंदिया में, जहाँ पे मानवाधिकार संगठन नई दिल्ली गोंदिया का कार्यक्रम समाप्त हुआ है। तो हमारे साथ यहाँ पे गोंदिया के जिलाध्यक्ष भी हैं, उनके साथ तो हम सीधे जिलाध्यक्ष से पूछेंगे कि आज का जो कार्यक्रम किया गया है उसका क्या रीजन है? आज यहाँ पर गोंदिया में केंद्रीय मानव अधिकार संगठन नई दिल्ली, यहाँ राष्ट्रीय उपाध्यक्ष मिलिंद दैवले, आज उनके सहपाठी उमेश भगत, आज इनका हमने गोंदिया आमंत्रित किए। सर मेरे को जसं पीछे उद्देश्य क्या केंद्रीय मानव अधिकार संगठन जो नए कार्यक्रम में जुड़े, उससे उनको हमको अवगत कराना था कि केंद्रीय मानव अधिकार क्या चीज़ है। केंद्रीय मानव अधिकार है मानव के लिए, मानव की प्राप्ति के लिए, उसमें जो ह्यूमन राइट्स में जो बाल श्रमिकों पे जो पीड़ित लोग हैं, उनके जो अत्याचार होते हैं, उसके ऊपर प्रकाश डालने के लिए अपने सरकार दुनिया में इन्वाइट मैं यहाँ पर जिला अध्यक्ष की पोस्ट पे 3 साल से वर्क कर रहा हूँ और यहाँ पर मेरा वर्क है जो शोषण, पीड़ित और जो भी है भ्रष्टाचार के ऊपर में जो ये होता है, तो हमारे पास जो आते हैं उनका हम समाधान करते हैं। दर्शकों, जैसे कि हम अभी बातचीत होने कर रहे हैं कि केंद्रीय मानव अधिकार संगठन वैसे ही यहाँ पे बातचीत कर रहे हैं कि आपको महिला अध्यक्ष यहाँ महिला संगठन के अध्यक्ष मौजूद है, उनसे भी बातचीत करेंगे कि क्या संगठन करते हैं, क्या काम कर रहे हैं। तो मैडम कब से ये काम कर रहे हैं, क्या काम है?